करणार आहोत आपण ह्या चिबडाचं गोड एक पदार्थ, त्यालाच म्हणतात हशाळ। पण ह्या अशा जरा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या व त्याचा वरचा गीर काढायचा, तो आंबट असतो। व किसलेला गूळ, थोडं मीठ घालून ठेवायचं। नंतर त्याला असा रस सुटतो। नंतर हे खोबरं आपण ह्या रसात घालून वाटायचं व त्यात थोडं पाणीही घालायचं। हा नारळाचा रस आपण असा दाट काढून घ्यायचा। नंतर तो रस आपण ज्या फोड्या केल्या होत्या त्यात घालायच्या व नंतर वेलची पूड पण घालायची। त्यानंतर आपण पातळ पोहे त्यात मिक्स करायचे। ते पण आपण जास्ती मिक्स करायचे नाही, थोडेच घालायचे, नाही तर हे भरपूर दाट होते। त्यानंतर अर्धा तास हे आपण असेच भिजू द्यायचे पोहे। आपण वर थोडं तूप घालायचं। हे झालं आपलं चिबडाचं हशाळ किंवा शिकरण।